हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामीचा. सगळ्यात अगोदर ना सगळ्यांची माफी मागते. हा व्हिडिओ ना खूप लेट यायला लागले. तर गुरुवारी होती गणेश जयंती आणि गुरुवार स्वामींचा अभिषेक करायचा होता ना, तो व्हिडिओ थोडासा लेट यायला लागले. आज येतोय 26 जानेवारीला सोमवारी. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांची मनापासून माफी मागते. सगळ्यांना शुभ गुरुवार आणि गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. तर हळदीचं लेपन करते बघा. त्याच्या अगोदर आहे ना मी किचन ओट्यावर आहे ना स्वस्तिक काढलं पहिले तुपाने, मग हळद कुंकुनी काढलं. दरवाजा स्वच्छ असं पुसून घेतलं आणि हळद कुंकुनी स्वस्तिक काढलं आणि शुभ लाभ पण काढलं. प्लॅस्टिकचं पण चिपकवलं, हाताने आपल्या बोटाने पण काढायचं असतं. इथं हळदीचं केलं आणि तुम्हाला लास्ट टाईमला सांगितलेलं की गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवार चालू होते. तर मी हळदीचं लेपन कसं करत होती, तर मी आता ठरवलं नवीन वर्षापासून ना तसंच सेम करायचं. दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आणि सेम तसंच करायचं. आणि भारी वाटतं हे हळदीचं लेपन करायला किंवा रांगोळी वगैरे. आणि दारापुढे बघितलं असं प्रसन्न वाटते. फुलं असली की व्हायचं, फुलं नसली तर नाही व्हायली तरी काही हरकत नाही. तर पूर्ण हळदीचं लेपन केल्यानंतर वरती चौकट अर्धी सारून घेतलं. त्याच्यानंतर मधोमध स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिकच्या उजव्या साईडला 4 टिंब आणि स्वस्तिकच्या डाव्या बाजूला 4 टिंब असं काढून घेणार आहे. रांगोळी काढली, रांगोळीवर हळद कुंकू सगळं वाहून घेतलं. फुलं आहेत 4, तर ती उंबऱ्यावर ठेवून घेते. झेंडूचे 4च भेटले, तर मी असं झाडावर, आमच्या इकडे झाड आहे तिथं तोडून आणते मी. नाहीतर मी विकत आणते. तर वेळ भेटला की विकत आणले, नाही वेळ भेटला तर आमच्या इथं झाड आहेत ना, तिकडचे फुलं तोडून वाहते. तर तुपाचा आज गुरुवार आहे म्हटलं, सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावते. दारापुढे ना मी तुपाचा दिवा कधी कधी लावते सांगते तुम्हाला. एक तर गुरुवारी सकाळ संध्याकाळी, शुक्रवारी सकाळ संध्याकाळी आणि पौर्णिमाला सकाळ संध्याकाळी असं लावते. आमोशाला कणकेचा दिवा लावते. त्याच्यात काळे तीळ टाकून कणकेचा दिवा लावते आमोशाला. आणि रोज तेलाचा दिवा लावते सकाळ संध्याकाळी दारापुढे. तर इथं बघा पूजा माझी करून झाली. फक्त अभिषेक करायचा होता. तो स्वामींची मूर्ती आणि ना कुबेर यंत्र आणि गणपती बाप्पा हे जी मूर्ती आहे ना मी बाजूला काढून ठेवलं. पहिले ना कुबेर यंत्रावर अभिषेक केला. 1 वेळा पुरुष सूक्त दर गुरुवारी दर पौर्णिमाला मी करते. 1 वेळा पुरुष सूक्त 16 वेळा मी पहिल्यांदा आणली तेव्हा 16 वेळा केल्या. आणि दर गुरुवारी दर पौर्णिमाला 16 वेळा केलं ना अतिशय उत्तम. तर नाही वेळ भेटला तर एकदा तरी करायचं. नाहीतर कुबेर मंत्र आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात, ते 108 वेळा बोलायचं. तर मी पुरुष सूक्त म्हणून ना अभिषेक घालते. त्याच्यानंतर ते अभिषेक घातलं, स्वच्छ असं पुसून घेतलं आणि एका प्लेटमध्ये ठेवलं. आता स्वामींचा अभिषेक घालते. स्वामींचा अभिषेक घालताना सगळं पहिले ना उटणं आणि आंघोळ घालून घेते. उटणं आणि गुलाबजल हे दोन्ही मिश्रित करते. मस्त स्वामींना असं अभिषेक घालून घेते. त्याच्यानंतर हे बघा मी अभिषेक घातला 108 वेळा. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि त्याचं पाणी बाजूला काढून ठेवून कार्तिकच्या पप्पाला आणि कार्तिकला प्यायला देते. आणि स्वच्छ असं मूर्ती पुसून घेतलं आणि हिना अत्तर लावते. हे बघा कापसानेच लावते. आणि माझी मूर्ती छोटीशी आहे म्हणून मी काय करते, प्रत्येक वेळी ना कापसाने लावते आणि फोटोला पण लावते आणि अष्टगंध लावते. आणि स्वामींना ना वस्त्र घालून घेते, माळ, वस्त्र आणि फेटा घालून घेते. आणि झाली अशी माझी देवपूजा. आता रांगोळी काढून घेते हे बघा. आणि रोज न चुकता मी रांगोळी देवापुढे काढते. तर स्वस्तिक काढते. त्याच्यानंतर गोपद्म आणि गायत्री पद्म. त्याच्यानंतर मग कलशाच्या समोर आहे ना कमळाचं रांगोळी काढून घेते. मग पाटाच्या पुढे ना 2 पावलं काढते लक्ष्मीचे. त्याच्यानंतर मग त्याच्या आतमध्ये आणि लक्ष्मीचे पावलं काढते. आणि मग आज गुरुवार हे म्हटलं तर स्वामींच्या नावाचं रांगोळी काढून घेते. मला कुलदेवीचं पण आणायचं आहे आणि प्रत्येक वाराचे असे आणायचे आहेत मला. मी फक्त 2च आणले, एक शुक्रवारचं महालक्ष्मीचं आणि श्री स्वामी समर्थ, ह्या 2च आणले. मला तेवढंच भेटलेलं दिवाळीच्या टायमाला, बाकीचं मला भेटलेलं नव्हतं. कुलदेवीचं पण नव्हतं भेटलेलं. तर ते भेटलं की ना नक्की आणणार आहे. आणि दर मंगळवारी कुलदेवीचं पण स्वस्तिक काढणार मी. रांगोळीवर असं ना हळदी कुंकू वाहून घेते आणि बघा मी फुलं घालून घेते, हे सगळं फुलं घालून घेते. तर तुम्हाला सांगितलं झाडावर मला असं फुलं भरपूर भेटले लाल. आणि आज गणपती बाप्पाला लाल फूल आणि द्रुवा, तर ते पण बाजूला काढून ठेवणार आहे. आणि लाल फूल भेटले म्हणलं सगळं असं वाहून घेते. आजची देवपूजा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आज गणेश जयंती आहे म्हटलं तर माझा उपवास आहे.
तर तुम्ही पण पकडता का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तर गणेश जयंतीच्या दिवशी ना उपास पकडते. हरतालिकाला पकडते, संकष्टी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंतीला पण पकडते. अशी देवपूजा बघा माझी झाली. आणि सागर संगीतसारखं आणि धूप दीप लावून घेते. आणि आज गुरुवार आहे म्हटलं तर एक माळ करते, मुजरा करते. मी दर गुरुवारी रोज एक माळ देवपूजा करून झाले की रोज एक माळ श्री स्वामी समर्थाचं आणि एक माळ आहे ना कुलदेवीचं, असं रोज न चुकता करायचं. तर मी तर करते. दर गुरुवारी काय काय सेवा करायचं तुम्हाला सांगते मी. आणि मी कशी करते ते पण सांगते. त्याच्या अगोदर बघा मी मुजरा करते, रोज सकाळ संध्याकाळ करते. आणि रात्री झोपायच्या अगोदर अजून एकदा मुजरा करते आणि स्वामींशी बोलते, मग मी झोपते. असं माझं डेलीचं मी रुटीन असते माझं. तर स्वामींची पूजा करून झाली आणि आता बघा गणपती बाप्पावर अभिषेक करून घेते. पहिले दिवा लावून घेतला. आज गणेश जयंती म्हटल्यावर गणपती बाप्पावर अभिषेक झालाच पाहिजे. तर मी पहिले दुधाने अभिषेक केला. आणि अभिषेक करताना ना दुधाने असून दे, पंचामृत असून दे, तर कशाने पण केलं ना, पाण्याने पण, पहिले ना सगळ्यात अगोदर ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः असं करायचं. त्याच्यानंतर मग अथर्व शीर्ष म्हणायचं 1 वेळा किंवा 11 वेळा. 11 वेळा म्हटलं की अतिशय उत्तम, नसलं तर 1 वेळा केलं तरी चालते. तर ते पाणी आपल्या पोरांना प्यायला द्यायचं. तुळशीला टाकायचं नाही, झाडाला अजिबात टाकायचं नाही. ते पाणी आपल्या पोराला पाजायचं, अभिषेक केलेलं पाणी गणपती बाप्पाचं. तर अभिषेक करून झालं, स्वच्छ असं मूर्ती पुसून घेते. आणि पाटा आहे ना छोटं, त्याच्यावर ठेवते बघा. अष्टगंध लावते, माळ लावते. त्याच्यानंतर गणपती बाप्पावर हळद कुंकू अक्षदा वाहून घेते, हे बघा. त्याच्यानंतर 2 फुलं आहेत माझ्याकडे, ते ठेवून घेते. आणि ध्रुवा ते आणलेलं मी वाहून घेते. आणि गडूळ पाण्याने ते पण भरून ठेवते. आणि गणपती बाप्पाला ना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ते पण दाखवून घेते. त्याच्यानं माणूक आहेत माझ्याकडे काळे, ते पण ठेवते. आणि केळी, पिकलेली केळी आणली मी, ते पण ठेवून घेते. अशी माझी पूजा मांडणी करून झाली आहे. तर संध्याकाळी पूजा करणार आहे. त्याच्या अगोदर बघा मी गाजर खिचून घेते. गाजर खिचून घेते म्हटलं आज गाजरचा हलवा बनवणार आहे. तर वरची साल आहेत ना सगळं असं काढून घेते. सगळे गाजरचे पहिले वरतून सगळी सालं काढून घेते. त्याच्यानंतर मग धुवणार आहे स्वच्छ पाण्याने, 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते मी. पहिले अगोदर धुवत नाही मी, पहिले सालं काढून घेते. सालं काढून झाल्यानंतर आणि ती वरची सगळी असं निघते ना, थोडी थोडी माती असते ती सगळी निघते. पहिले सालं काढून घेते. त्याच्यानंतर 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते. तुम्हाला दाखवते बघा कसं धुते मी. परातीतच धुते. हे बघा सगळ्यांचे सालं काढून झाले आणि परातीत धुते, हे बघा. आणि सगळं पाणी नितळून घेते. त्याच्यानंतर मग गाजर आहेत ना खिचून घेते, हे बघा असं. आणि ते त्याच्यात खिचलेलं सगळं गाजर आहेत ना त्याच्यात ठेवते टोपल्यात. सगळे गाजर खिचून घेते. त्याच्यानंतर मग एक मोठी कढाई घेते, दाखवते तुम्हाला मी गाजरचा हलवा कसा बनवते. एक कढई घेतली आणि कढईत ना खिचलेला गाजरचा हलवा सगळं टाकून घेते, हे बघा. सगळं टाकून घेतलं. त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध, पूर्ण अर्धा लिटर दूध टाकून घेते. थोडं पण ठेवत नाही, पूर्ण टाकते मी ह्याच्यात. आणि जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत झाकण लावून ठेवायचं, पूर्ण आटेपर्यंत ठेवून देते. त्याच्या अगोदर दूध टाकलं ना पहिले हालून मग झाकण लावून ठेवायचं. हे बघा शिजते, पूर्ण आटायला पाहिजे दूध आणि शिजायला पाहिजे चांगलं. त्याच्यानंतर वरतून मग टाकायचं साखर, तोपर्यंत टाकायचं नाही. हे बघा पूर्ण दूध आटून गेलं, आता थोडं पण राहिलं नाही. आता साखर टाकते, आपल्याला चवीनुसार पाहिजे तेवढं साखर. मग आम्हाला जास्त गोड पण नाही, जास्त सपक पण नाही, मीडियममध्ये आवडते. मला तर जास्त गोड आवडतं, पण कार्तिकच्या पप्पाला ना मीडियममध्ये आवडते, म्हणून मी थोडं म्हणजे मीडियममध्ये साखर टाकून घेतलं. आणि वरतून परत झाकण लावून ठेवते. साखर टाकून घेतलं की परत पाणी सुटते ना, परत हालून ना झाकण लावून ठेवायचं. आणि हे बघा इलायची पावडर टाकून घेते आणि थोडीशी जायफळ टाकून घेते. 1 नंबर चव लागते, 1 नंबर छान लागते. चवीनुसार मी इलायची पावडर टाकून घेतलं, जायफळ टाकून घेतलं आणि झाकण लावून परत ठेवते. त्याचा फ्लेवर उतरायला पाहिजे म्हणून. त्याच्यात काय काय टाकणार, काजू बदाम, मनुके, भोपळाचे बिया. तर इथं बघा तडका पॅन घेतलं, त्याच्यात तूप टाकलं, भरपूर असं तूप टाकलं. त्याच्यानंतर काजू बदाम मनुके हे सगळं टाकून घेते आणि तेलात असं फ्राय करून घेते. पूर्ण असं
एकदम चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, पूर्ण गुलाबी रंग येईपर्यंत सगळं असं मस्त कुरकुरीत असं छानपैकी असं करपायला अजिबात नाही पाहिजे आणि छानपैकी असं तळून घ्यायचं. आणि मनुके असं फुगलेत बघा, टंब फुगलेत. गॅस बंद केला आणि इथं बघा गाजरचा हलवा टाकून घेते आणि तोपर्यंत गॅस बारीक मंद आचेवरच ठेवायचं आणि जास्त फास्ट ठेवायचं नाही, नाही तर करपेल. आता वरतून तडका मारलाय ना काजू बदामचा तुपाचा, तो व्यवस्थित मिश्रित करून घ्यायचं. हे बघा, आणि झाकण लावून 5 मिनटं ठेवायचं आणि परत असं एकजीव करून घेते. बघा, गाजरचा हलवा तयार झाला. 6:30 वाजले. तर दिवा लावून घेते बघा, तुपाचा दिवा लावून घेते, अगरबत्ती धूप दीप सगळं लावून घेते. बघ, देवघरात आले, पहिले देवाची पूजा करून घेते. मी न चुकता देवघरात आहे ना सकाळ संध्याकाळ रोज न चुकता तुपाचा दिवा लावते आणि धूप पण लावते आणि कापूर पण जाळते. काय आपल्या घरात जेवढं निगेटिव्ह आहे ना कापूरने निघून जाते, त्याच्यासाठी कापूर रोज संध्याकाळ जाळायचा. भीमसेन कापूर जाळला तर अतिशय उत्तम, नाही भेटलं तर मग साधा कापूर जाळला तरी चालते. तर देवाची पूजा करून झाली, आता गणपती बाप्पाची पूजा करून घेते. तर गणपती बाप्पाला दूध साखरेचं नैवेद्य पण दाखवून घेतलं हे बघा. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावून घेते, धूप दीप अगरबत्ती लावून घेते आणि आरती करून घेते. गणपती बाप्पाची आरती करून घेते. आरती करून झाल्यानंतर एक खोबऱ्याची तुकडा घेते, त्याचा 2 कापर आणि 2 लवंगा टाकून आहे ना ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा. आजची देवपूजा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.